नमस्कार, मी इथे व्हेज जेवण बनवत आहे। त्यासाठी 5-6 तास सफेद वाटाणे भिजत घालून स्वच्छ धुवून घेतलेले। त्यात कांदा, टोमॅटो, बटाटा, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून कुकरला शिजवून घेते। इथे कढईत 1 चमचा तेल घेऊन एक मोठा कांदा उभा चिरलेला परतून घेते। कांदा लालसर झाल्यावर त्यात किसून ठेवलेलं ओलं खोबरं घालते आणि दोघांनी एकत्र लालसर होईपर्यंत भाजून घेते। गॅस बंद केलेला आहे। आता त्यात गरम मसाला आणि हळद घालते आणि परतून घेते। कांदा खोबरं भाजलेलं थंड झालेलं आहे। आता मिक्सरला वाटून घेते। इथे वाटाणे पण शिजलेले आहेत। कांदा खोबरं एकदा मी मिक्सरला लावून घेतलेले आहे। त्यात 2 चमचे शिजून घेतलेले वाटाणे घालते आणि मिक्सरला लावून घेते, म्हणजे ग्रेव्ही थिक होईल। कढईत तेल घेतलेले मी राई आणि कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे। त्यात शिजून घेतलेले वाटाणे बटाटा घालते, 2 मिनिटं परतून घेते। कांदा खोबऱ्याचं वाटप घालते, पुन्हा एकदा परतून घेते। त्यात थोडंसं पाणी घालते, हिरवी मिरची कापलेली, चवीप्रमाणे मीठ घालते, सगळं मिक्स करून छान उकळी काढून घेते। गोव्याच्या पद्धतीचा चण्याचा रोस तयार आहे। इथे मेथीची भाजी घेतलेली आहे मी साफ करून। त्याला 2-3 वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि पाणी निथळायला बाजूला ठेवते। इथे कोबी घेतलेला आहे 1 कप किसून। त्यात मी थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घालते, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, तीळ, कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेते। आता थोडंसं पाणी घालून मी त्याचा गोळा करून घेते। थोडंसं तेल घालते। पीठ मळून झालेलं आहे। आता मी त्याचे गोळे करून घेते। अशा प्रकारे गोळे करून घेते। ताटाला तेल लावलेलं आहे। आता मी 15 मिनिटांसाठी ते वाफवून घेते। 15 मिनिटं झालेली आहेत आणि थंड झालेले आहेत गोळे। आता मी ते कापून घेते आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले, त्यात फ्राय करून घेते। अशा प्रकारे कोबीच्या वड्या फ्राय करून झालेल्या आहेत। इथे मेथीतलं पाणी निथळलेलं आहे। आता मी बारीक चिरून घेते। अशा प्रकारे मी भाजी बारीक चिरून घेते। भाजी चिरून झालेली आहे। कढईत तेल घेतलेले आहे, त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते। कांदा नरम झालेला आहे। चिरून ठेवलेली मेथीची भाजी घालते आणि परतून घेते आणि झाकण लावते। 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। भाजी थोडीशी आळलेली आहे। त्यात चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून घेते। 2-3 मिनिटांनी झाकण काढलंय परत मी। भाजीतलं पाणी सुकलेलं आहे, त्यात ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते छान आणि पुन्हा झाकण लावून घेते। भाजीतलं पाणी सुकलेलं आहे। मेथीची भाजी तयार आहे। इथे मी कैरी घेतलेली आहे, त्याचं मी साल काढून बारीक चिरून घेते। अशा प्रकारे बारीक चिरून घेते मी कैरी। त्यात किसून ठेवलेलं खोबरं घालते 1 चमचा, कोथिंबीर, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेला कांदा घालून सगळं मिक्स करून घेते। कैरीची कोशिंबीर तयार आहे। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।